श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तो हा व्हिडिओ आहे मेशोचे जे मी प्रोडक्ट आणले आहेत, जे यूज केले प्रोडक्ट्स आहेत, ज्यांचा मला रिव्ह्यू काय आहे तो तुम्हाला सांगायचं, सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला तर माहिती आहे की इंस्टाग्रामवाले जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की मी मेशोचे प्रोडक्ट खूप यूज करते आणि त्यांचे कंटेंट बनवते. मी आज यूट्यूबवरती पण हा व्हिडिओ मी आज फर्स्ट टाइमच यूज करते. तर मी हे छान असे हळदी कुंकुमचे, म्हणजे आता हळदी कुंकुम ठेवू शकतो मी, आता हळदी कुंकुमच ठेवलेले आहेत. हळदी कुंकुमचे करंडे बनवू शकता कारण खूप छान असं आहे आणि हे लाकडापासून बनवलेले आहेत. खूप छान आहे तुम्ही हळद ठेवले. डिझाईन पण खूप म्हणजे खूप छान आहे. मला खूप आवडले हे, त्यामुळे मी हे घेतलेत. खूप छान आहे. मी कुंकू ठेवला आहे आणि रिसेंट मी परवाच आता हा जेव्हा लास्ट गुरुवार होता ना तेव्हाच यूज केले ते. आणि खूप छान वाटतं आहे आणि युनिक वाटतं. सगळ्या जेवढ्या लेडीज माझ्याकडे आलेल्या ना त्यांना खूप आवडले हे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. कसं वाटलं तुम्हाला पण नक्की सांगा मला. आणि सेकंड आहे ऑइल डिस्पेन्सर. आणि ह्या 2 बॉटल आहेत, 100च्या आतमध्येच आहेत या. आणि हा प्लास्टिकमध्ये आहेत, ग्लासमध्ये पण आहे आणि प्लास्टिकमध्ये पण आहेत. पण मी प्लास्टिकच्या वापरला कारण ग्लासमध्ये माहिती आहे की माझी मुलं कसे आहेत, सगळे समत आहेत. कधी त्यांनी त्याचा हातपाय लागला आणि पडले तर, किंवा आपण जर चुकून कधी किचनमध्ये काम करतो जरी आपला हात लागला ते ग्लास फुटू शकते. त्यामुळे हे प्लास्टिकचे घेतलेत. आणि हे 2 आहेत. दाखव समत तिकडे ते. आणि दाखवत दे ना. हां, सो आम्ही हे ऑइलसाठी मागवले किचनमध्ये मला पाहिजे म्हणून. आणि समोर पाणी भरले, तो झाडांना याच्यातून पाणी घालते. हे असं ओपन करायचं. हां, बंदच ठेवून त्याचं इकडे समत यूज करते मी हे ऑइलसाठी. मुलांना खेळायचं. हां, तुला लय आवडलं. हां, अजून हे एक दुसरं आहे. हे छोटं आहे ऑइल डिस्पेन्सर. याचं आपण हे पण खूप छान आहे, मला आवडलं म्हणून मी घेतलं आहे. हे अजून यूज नाही केलं पण माझ्या बहिणीने यूज केले, तिनं सांगितलं म्हणून मी घेतलं आहे. दिसायला पण छान आहे आणि क्यूट आहे. कलर पण मस्त येलेलं. हे छोटं स्मॉल ऑइल डिस्पेन्सर आहे. हे आपण चपातीला किंवा डोस्याला आपल्या किचन काममध्ये काही पण ऑइल लावतो आपण, ज्यामध्ये ऑमलेट बनवायचे असेल किंवा चपाती किंवा डोसा वगैरे ते आपण लावू शकतो. त्यासाठी खूप युजफुल आहे हे पण छान आहे. हा पण खूप छान प्रोडक्ट आवडला मला. तुम्हाला दिसतात का माझे हेअर्स? हे हेअर्स कसे आले सांगा, कशामुळे वाढलेत? जे मी प्रोडक्ट यूज केला तेच तुझ्यासोबत मी शेअर करते. आणि ते आहे हे आवळा आणि शिकाकाईचं शॅम्पू विथ कंडिशनर. आणि याचा खरंच खूप 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 छान फायदा होतो. कारण की मी सध्या 2 ते 3 महिने झाले यूज केले आणि माझे सेकंड बॉटल आहे. त्याच्या म्हणजे 150ला हे 2 भेटतात, 2 कॅन भेटतात. मग 1 कॅन यूज करून झालं आणि हे आता थोडं आहे मी यूज करते हे. आणि खूप छान स्मेलसुद्धा ह्याची आहे. आणि खूप म्हणजे यूज केल्यानंतर ना केस पण म्हणजे स्मूथ होतात. जसं आपण कंडिशनर यूज करतो ना त्याप्रकारे केस स्मूथ होतात. आणि त्यानंतर माझा हेअरफॉल पण थांबला. डिलिव्हरीनंतर खूप हेअरफॉल झाला होता माझा, तर ते हेअरफॉल थांबला आणि हे बेबी हेअर्स आलेले. आणि हे बघा मी पिन लावलेला तर जात नाही, जसं वर दिसतात ते मला आवडत नाही अजिबात. आता ते वाढत आहेत. पहिला तर खूपच वेगळे कसं दिसत होतं, पण आता आलेत मोठे. आणि इकडे बॅक साईडला पण ते आलेत हेअर. बघा बॅक साईडचे पण खूप छान आहे. हे कसं यूज करायचं, आपण 2 वेळा ना आठवड्यातून 2 वेळा ऑइल मसाज करतो. आणि खरंच वाटतं, मला कसं वाटतं कंपल्सरी 2 दिवस तरी आठवड्यातून, म्हणजे 2 वेळा तरी आठवड्यातून ऑइल मसाज करायला हवाच. आणि मसाज करायचा अगोदर ऑइल मसाज. त्यानंतर हा शॅम्पू कसा यूज करायचा, आपण काय करतो आंघोळीला गेल्यानंतर डायरेक्ट लावतो शॅम्पू हातामध्ये आणि लावायचं आंघोळ करतो, असं करतो. असं नाही करायचं आपल्याला. तर हा शॅम्पू घ्यायचा आहे, आपल्या सगळ्या स्काल्पला लावायचा अगोदर 2 मिनटं. मसाज थोडा करायचा, लावायचं असं मसाज करायचा पूर्ण डोक्याला आपल्या हेअर्सना वगैरे. ते शॅम्पूच्या मुळांना लागायला पाहिजे. त्यानंतर थोडा टाईम 5-10 मिनिटांत आपल्याला हे वॉश करायचं. वॉश केल्यानंतर खरंच खूप केस आमचे स्मूथ होतात. आणि आपण जसं आपण कंडिशनर यूज करतो आणि कसं होतात हार्ड वगैरे किंवा स्मॉट एकदम स्मूथ असं कसं होतात. आणि खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान युजफुल आहे. आणि खरं खूप छान त्याचा रिझल्ट आहे. कारण स्वतः तुम्ही बघू शकता मला रिझल्ट आला आहे म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करते. आता अजून एक प्रोडक्ट आहे. मी हा एक बॉटम सेट मागवला आहे, डिझायनर बॉटम सेट. माझ्यासाठीच मागवलं आहे. ही काही मला रील बनवायची नाही, कंटेंट बनवायचं नाही आहे, माझ्यासाठीच मागवलं आहे. कारण खूप छान आहे, मला खूप आवडला. कलर पण याचा खूप आवडला आणि म्हटलं चला घेऊया. आणि हा फुल स्लीव्जमध्ये आहे, म्हणजे एक शर्टसारखंच आहे. कॉलर आहे, हे बटन आहे त्याचे, छान आहे. हा पण खूप छान आहे. आणि कपडा पण एकदम स्मूथ आहे बघा, म्हणजे धुवायला टाकला तर लवकर सुकेल असं कपडा आहे त्याचा. आणि युजफुल छान, मला आवडला. पण मी आता घातला नाही अजून, कारण की हाला फिटिंग करायची. आणि बघू जर फिटिंग करायचा मुहूर्त कधी येतो, कारण की याला टेलरकडे जायला टाईमच नाही भेटला मला. आणि मी घेऊन 1-1.5 महिना झाला असेल, पण मी हा यूज नाही केला अजून. कारण मी त्याला फिटिंगच केलं आणि फिटिंग केशिवाय चांगलं वाटणं घालायला.
म्हणून मी ना फिटिंग नाही केलं. मीशोवरून मी जेवढे प्रोडक्ट मागवले आहेत ना तेवढे सगळे चांगले निघाले. म्हणजे सगळ्यांचा चांगला रिव्ह्यू आहे, माझा पण आहे. आणि ज्यांनी माझ्या थ्रू जे माझे लिंक थ्रू घेतले आहे त्यांना पण खूप छानसा रिझल्ट आहे. छान प्रोडक्ट आवडतात त्यांना मीशोचे. 1-2 महिन्यापूर्वी मी एक मीशोवरून साडी मागवली होती. पण ती फॅन्सी साडी होती, नेटची साडी होती. तेव्हा ती ऑफरमध्ये मला 250ला भेटली होती आणि ती पण खूप छान आहे. म्हणजे एकदम 2 ते 5 मिनटं आपण अशी पण वेअर करू शकतो, अशी आहे. एकदम छान वाटते ती. त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवते, कारण ती साडी आता कपडमध्ये आहे आणि आता मी काढून दाखवू शकत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मी तर साडी ब्लॉग बनवणार आहे ना माझ्या ज्या साडी कलेक्शनचा, तेव्हा तुम्हाला दाखवते साडी कशी आहे ती. तर खूप छान आहे. मीशोचे प्रोडक्ट ना खरंच खूप छान आता आहेत. आता मी नारायणपेठ साडी जी आहे ती मीशोवरूनच ऑनलाईन मागवते. मी ऑर्डर केली ती, पण अजून आली नाही आहे. आली की तुम्हाला नक्कीच असं पण रिव्ह्यू शेअर करते. आणि खूप वाटतं म्हणजे आपण मार्केटला जातो, 4 दुकाने फिरतो, पण आपल्याला हे आवडतं की ते नाही. आपल्या पार्टनरला विचारा, हे तुला आवडलं का? ते तुला आपले फ्रेंड्स सगळे जातो ना, विचारतो तुला आवडलं का, हिला आवडलं का? त्यापेक्षा आपली ऑनलाईन शॉपिंग बरी आहे. आणि मी शक्यतो शॉपिंग नाही रात्री 12 नंतर करते. 11:30-12 नंतर झोपायच्या टायमाला मी शॉपिंग करायचं सुचतं मला. आणि खरंच खूप शॉपिंगचा क्रेज आहे ऑनलाईन शॉपिंगचा. खूप प्रोडक्ट आता मी समजला पण काही 2-3 प्रोडक्ट मागवले, ते पण आले की तुमच्यासोबत शेअर करते. आणि मीशोवरून कसे पैसे कमवायचे हा पण मी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला पण जर त्याचं इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो व्हिडिओ माझा पहा. अजून काय हवी असेल तर कमेंट करा मला, तुमचं मी शेअर करते. मीशोवरून प्रोडक्ट घेऊन पण आपण पैसे कमवू शकतो. जेवढे मी प्रोडक्ट मीशोवरून घेतले तेवढ्या सगळ्यांचा मी छान यूज केला आहे आणि छान ते प्रोडक्ट निघाले पण. काही मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मीशो आला होता ना, जेव्हा मीशोने प्रोडक्ट मी टॉप मागवला होता, त्याचा एक कपडा एकदम बेकार होता. काहीच नव्हतं कपड्यामध्ये. असं होतं की तर डिझाईन होते त्याची आणि काहीच चांगला कपडा नव्हता. त्यापासून मी मीशो बंद केला होता. मी घेतच नव्हतं कपडे. पण आता सध्या रिसेंटली घेते. म्हणजे 1 वर्ष झाले मी घ्यायला लागले परत आणि खूप छान. आता 1 वर्ष, आता 1-2 महिन्यातच मी जास्त प्रोडक्ट घेतलेले आहेत मीशोवरून आणि खूप छान त्याचा मला रिझल्ट आहे. तुम्हाला जर हे सगळे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मला कमेंट करा. मी तुम्हाला लिंक शेअर करते किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची सगळ्यांची लिंक देते. तिथून तुम्ही बाय करू शकता. स्पेशली ज्या लेडीज ह्या व्हिडिओ पाहत आहेत त्यांना हेअरफॉल आहे, त्यांनी खरंच नक्की हे यूज करून बघा. खूप म्हणजे खूप छान याचा रिझल्ट आहे. आवळा आणि शिकाकाई आहे, तुम्हाला माहिती आहे की केसासाठी आवळा किती उपयुक्त आहे, त्यासाठीच आहे. हे खूप छान प्रोडक्ट आहे. आणि आता कंडिशनर विथ शॅम्पू आहे आणि हे 150ला 2 आहेत आणि हे आयुर्वेदिक आहेत. खूप छान याचा रिझल्ट आहे. साईड इफेक्ट असा काहीच नाही आहे. फक्त आपल्याला हे यूज करायचं चांगलं 2 ते 3 महिने बस, आणि काही नाही. छान होते. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. चलो बाय बाय.